अगं कावेरी, किती सुंदर रांगोळी काढली आहेस. खूप छान वळण आहे तुझ्या हाताला. अरे असं पकड, असं पकड. राज, थोडस तिरकं वाटतंय इथे. आदित्य हा हे बघ, इथे ठेव. पुढे फ्रंटल कर. तुझ्या उजवीकडे घे जरा. अरे वा, काय सुंदर केलंय तुम्ही. किती कमी वेळात केलं. ह, आता वाटलं की घरात बाप्पा बसले. खूप सुंदर दिसतंय सगळं. खरंच राज, तू आलास ना आणि बघ कसं एकदम चैतन्य आलं सगळ्यात. किती उत्साहाने सगळं करतोस तू दरवर्षी. मला वाटत होतं यावर्षी खंड पडतोय की काय. नाही, या वर्षी नाही, पण इथून पुढे खंड पडूच शकतो. नाही म्हणजे हे राजवर्धनच म्हणालेत ना की ते कधी लग्नच करणार नाहीयेत म्हणून. त्यामुळे मोहिते घराण्याचा वारस तुम्हाला माझ्या मुलीकडूनच मिळणार आहे. त्यामुळे आदित्य काय किंवा त्यांचा मुलगा काय, इथून पुढे गणपती बाप्पाची पूजा त्यांच्याकडूनच केली जाईल ना काय. क्लिअर सांगते हा, मी आपलं सहजच बोलून गेले. माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. अगदी सहज बोलून गेले मी. सुवर्णताई, सहज म्हणता म्हणता तुम्ही खूप काही बोलून जाता. अहो नाही उभा. असो. काय ग मम्मा, काही काय बोलतेस तू. बघितलंस ना, तुझ्यामुळे परत सगळं विस्कटलं. अगं पच्चा, बस सानिया, घरी गणपती बसले, पूजा आहे. मला उगीच वादविवाद नकोय. अहो पण मम्मा. चला आदित्य. आवरायला घ्या तुम्ही हे सगळं. मी मोदक बनवायला घेते. मॅडम, मी येऊ का तुमच्या मदतीला मोदक बनवण्यासाठी? तुला येतात बनवता? हो, येतात ना. मी ना तांदळाचं पीठ अगदी मोजून ठेवलंय. उकड काढायला घेशील? मी आलेच.
राज, कळलं? म्हणून मी या घरात येत नाही, म्हणून या घरात मला राहायचं नसतं. आणि आजही तू त्यांचीच बाजू घेशील. मी घेतली का बाजू त्यांची? मी काही बोलले का? तेच तर म्हणतोय. तू बोलायला हवं होतंस, पण नाही. तू नेहमी सारखी गप्प बसलीस. काय चुकीचं बोलल्या त्या? मला सांग राज, माहेरच्या चहासाठी कोण, हा प्रश्न आहेच ना. म्हणजे आजवर तू हे सगळं पाहत होतास, उद्या कोण पाहणार आहे? तुला लग्न करायचं नाहीये, तुला कुठल्याही नात्यात अडकून राहायचं नाहीये, तुला माहेरच्या चहासाठी काम करायचं नाहीये, आणि हा व्यवसाय दुसऱ्या कोणाकडे गेलेलाही तुला नकोय. मग माहेरच्या चहासाठी कोण, हा प्रश्न भविष्यात निर्माण होणारच आहे ना. मी किती कष्टाने हे सगळं उभं केलंय राज. म्हणजे मी काही आयुष्यभर नाही ना पुरली आहे त्यासाठी. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माहेरच्या चहासाठी काम करत राहीन. पण मी गेल्यावर आई, राज, अरे कोणी अमरपट्टा घेऊन नसतं ना आलेलं. ही परिस्थिती आज ना उद्या येणारच आहे. मी गेल्यानंतर माहेरच्या चहा सांभाळणारं कोणीतरी असायला नको का रे? आणि यांच्यापैकी कोणाकडे जर तो माहेरचा चहा द्यायचा नसेल, तर उद्या हा व्यवसाय कोणाकडे द्यायचा हे तुला ठरवावं लागेल राज. मला माहितीये बाळा, आता हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, पण या सानियाची आई काहीतरी मूर्खासारखं बडबडून गेली म्हणून का होईना आज आपल्यात हा विषय तर निघाला. राज, मला मी काय बोलते त्याचा विचार कर. मीही मदत करते तुला. हो, बसा ना. कसं करतात हे दाखवू का तुम्हाला? तेल घ्या थोडस हाताला. हा हा, दोन्ही हाताला लावा. बोट पण. आता फक्त याची अशी अंगठ्यांनी वाटी करायची. हळूहळू हळूहळू त्याचं पीठ पुढे पुढे सरकवायचं. हे बघ, हे ना गोल वाटी. हा, असं पातळ झाली पाहिजे कडा, जास्त पातळ नाही.
मला जमतच नाहीये. अहो जमेल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. असं नाही ग कावेरी, मोहित्यांच्या घरच्या सुनेला मोदक सुद्धा बनवता येत नाही असं म्हणायला नको ना लोकांनी, म्हणून थोडस टेन्शन आलं. अरे वा, तुम्ही दोघी ती मोदक वळायला पण घेतलेत का? हो झालेत, आता फक्त उकड आली की झालं. हा मग मी लावते. हा मॅडम, सर चिडलेत का हो खूप? हो. पण सांगू का, घरी बाप्पा बसलेत, फार काय राग धरून नाही ठेवणार तो. बाप्पामुळे का होईना पण त्यांचा राग जाऊ दे. झाले बाबा एकदाचे पूर्ण. काकी कसे झाले? अरे वा, खूप सुंदर आहेत. तू केलेस? हो. खरंच खूप छान झालेत. मला नाही जमले मॅडम या वेळेला, म्हणजे लहानपणी आई बरोबर बनवायचे मोदक. आता सवय मोडली ना माझी, त्यामुळे फसले. काही नाही ग कावेरी, अजिबात काळजी करू नको, जमतील तुलाही. मला तरी कुठे जमत होते आधी, पण माझी मम्मा मला प्रत्येक संकष्टीला मोदक बनवायला लावायची आणि म्हणायची, तुला काही जमलं नाही ना सानिया तरी चालेल, पण बाप्पासाठी उकडीचे मोदक तुला जमायलाच हवेत. सानिया, जरा गुरुजींना काय हवं नको बघतेस का? हो बघ आलेच. कावेरी, कोणाला काय कितपत येतं हे चांगलंच कळतं हं मला. म्हणजे हे छान झालेले मोदक तू केलेस ना, तर सानेला कुठे जमणार आहे एवढं? सॉरी मॅडम, मी खोटं बोलले, कारण ते माहितीये मला, स्वतःचं कौतुक करून घेण्यापेक्षा दुसऱ्याचं मन जपायला आवडतं ना तुला. आणि म्हणूनच तू खूप आवडतेस मला, माझी कावेरी. राज, अरे ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा संकीर्णनागाश्वपतरणं सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः आचम्य। ओम केशवाय नमः। तीनदा पाणी प्यायचं, चौथ्या वेळेला तामानात पाणी सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः।
माझा राजवर्धन पुन्हा एकदा घरी येऊ दे, आणि एकटाच नाही, येताना बरोबर सूनही घेऊन येऊ दे. बाप्पा, ह्या घरात कायम सुखशांती नांदू दे. करून घ्या विघ्नहर्त्याची पाहिजे तेवढी पूजा, पण मी निर्माण केलेल्या विघ्नातून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाहीये. चला सगळ्यांनी आरतीला चला. चला मॅडम, सगळं छान झालं होतं. चला आता येतो आम्ही. वैदेहीसाठी प्रसाद पाठवून देते हं मी. राज, मी जे काही बोलले त्याचा नीट विचार कर बाळा. हं? आदित्य येतो. हो. मामा, राज, किती कमाल गिटार वाजवतोस तू. पण आता खरंच बास कर. गेला तासभर वाजवतोय सारे गिटार. थकलास? मी रात्रभरही वाजवू शकतो. ऍक्च्युली हे असं लागल्यावर घरी बसून राहायला किती बोर होतं ना, मला चांगलंच माहितीये. मला जेव्हा हाताला लागलं होतं ना, तेव्हा चांगलंच कळलंय मला काय बोर झालं होतं तुला सांगू. त्यामुळे तू बोर होऊ नयेस म्हणून आणि तू बरी होईपर्यंत मी अगदी नॉनस्टॉप गाणी वाजवू शकतो. म्हणजे तू ऐकून बोर होत नाहीस तोपर्यंत. थँक्यू. चला वैदेही, हात दे तुझा पटकन. हात दे ना तुझा. हात कशासाठी? कशासाठी म्हणजे? अगं पट्टी कालपासून तीच ठेवलीस तू, बदलायला नको. दे. अगं नको नको, हे बघ नको. मी डॉक्टरांकडे जाऊन करून येईन ड्रेसिंग. तू नको करू. अगं नको नको काय करतेस वैदेही? अगं 2 दिवस पट्टी तशीच ठेवलीस तू, बदलायला नको का? बघू दे मला जखम. अगं नाही, एवढी मोठी नाहीये जखम. ते होईल मॅनेज. मी करून येईन डॉक्टरांकडे जाऊन. छोटीच आहे ना जखम, मग मी करू शकेन ड्रेसिंग. अगं नको का. नको नको काय करत राहिलीयस वैदेही? घाबरत राहू नको, सेफ्टी होईल. बरं तुझ्या गोळ्या औषधं सगळं कुठे ठेवलंय? गोळ्या औषध? अरे बापरे. अगं ते माझी औषधं सेक्रेटरीकडेच राहिली. काय? कशी का तू अशी वेंदळी वैदेही? एवढी मोठमोठी कामं करतेस, एवढे मोठमोठे इव्हेंट्स तू मॅनेज करतेस, सारी स्वतःची काळजी घ्यायला जमत नाही तुला? हो का? ते काही नाही. त्या सेक्रेटरीला प्रिस्क्रिप्शनचा फोटो पाठवायला सांग. आपण नव्याने विकत घेऊ औषधं. बघू हात दाखव. नाही हात नको. तू ते ड्रेसिंग नको करू ना. वैदेही, मी तुझं काही ऐकणार नाही. अगं हात बघू दे. खाऊ नको. राज तू सांग ना. हो काकू, हो ती नाही म्हणते ना, मग राहू द्या. कशाला त्रास देताय? त्रास नाही देते, मी काळजीनेच म्हणतेय तिला. कळली तुमची काळजी, पण आता राहू द्या.
उद्या बघू ड्रेसिंग चेंज करायचं. उद्या बदलणार हा मी पट्टी तुझी. आता जेवण बनवलंय मी, पोटभर जेवून घे. हेच नको तेच नको असं करत राहू नको. हो काऊ. हा. काकू पण ना, एक विचारू? अगं विचार ना, अशी परमिशन काय मागतेस? नाही माहित नाही, पण तुम्ही घरी जाऊन आल्यापासून तू जरा वेगळा वागतोयस. म्हणजे नेहमी सारखा वागत नाहीयेस. काय ना, शिपची दिशा अचानक बदलायची ठरल्यावर कॅप्टनचं जे होतं ना, तसं माझं झालं. म्हणजे आजवर वाटायचं की नात्यात अडकायला नको, लग्न करायला नको. पण आज वाटतंय की लग्न करायला हवं. असं अचानक? नाही, अचानक नाही. असंच मनात विचार आला की आपण गेल्यानंतर आपण जे कष्टाने उभं केलंय ते सांभाळणारं कुणीतरी असायला, आणि त्यासाठी आपलं हक्काचं एक नातं असायला. अच्छा, मग कुणाशी करणार आहेस लग्न? बघू, कुणीतरी येईलच राजकुमारी, जी माझ्या नशिबात लिहिलेली असेल. म्हणजे अजून कोणी नाही आलं का आयुष्यात? असं नाही, आयुष्यात बऱ्याच मुली आल्या, पण जोपर्यंत स्वप्नात येत नाही ना, तोपर्यंत कळत नाही की हीच आपली ड्रीम गर्ल आहे. आणि अजून तरी कोणी स्वप्नात आली नाही. काय म्हणायचं ह्याला? स्वप्न की संकेत? अरे वा, छान झालं. मोदक तयार झाले, आता मी तयारी करायला जाते.
वाव. मोदक. काय राजवर्धन मोहिते बघताय काय? वा सुरू. आउटस्टँडिंग आहे. माइंड ब्लोईंग बनवलेत. काय चव आहे काकूंच्या हाताला. काकू. गणपती बाप्पा यांच्या हातचे मोदक खाऊनच प्रसन्न होत असेल. यांना आरती वगैरे करायची काही गरज नाहीये. माइंड ब्लोईंग. ओके. या 2 मोदकांनी पोटही भरणार नाहीये आणि मनही. आणखीन 2 घेतो. वैदेही, मोदक. मोदक. हा? आई. हे वा, आउटस्टँडिंग. वा, कावळं जमतच यार. खूप कमाल डाऊट. केलं. नो डाऊट. मी लहान असताना असे 11 मोदक खालतो. 11. घरी माझ्यासाठी वेगळे आणि गणपतीसाठी वेगळे मोदक केले जायचे. मोदकच लाव. हो, मी पण लहानपणी खूप मोदक खायचे. गणपतीच्या दिवसात तर माझं वजन हमखास वाढायचं. ते दिसतच आहे. काय चाललंय तुमचं? काय? तुम्ही मोदक खाताय? हो. अहो, का खाताय? का खाताय म्हणजे हे खाण्यासाठीच केलेत ना, की याचं एक्झिबिशन लावणार आहात. तसं नव्हे हो. मग कसं? विषय असा आहे की मी हे मोदक तुमच्या घरी नेण्यासाठी बनवले होते आणि आता तुम्हीच खाऊन टाकले. आता मी प्रसाद म्हणून काय नेऊ? रिकामा डबा? मग तुम्ही आधी आम्हाला सांगायचं ना. आम्हाला वाटलं हे आम्हाला खायला गेलेत आणि घरी न्यायला तुम्ही वेगळे झाकून ठेवले असाल. आम्हाला काय माहिती आता. आणि तुम्ही कसं प्रत्येक सणाला काही ना काही बनवत असता ना आमच्यासाठी, म्हणून आम्हाला तसं वाटलं. अहो पण मग तसं मला विचारायचं ना. अरे बापरे. आम्हाला वाटलं तुम्ही जे काय करता ते आम्हा लहान बालकांसाठी करता. बालक. तुम्ही बालक आहात. एकदा आरशात जाऊन बघा स्वतःचा चेहरा. बघ जाऊ. आता मला परत मोदक बनवावे लागणार. आता काय मी करू देवा? बाजूला बाजूला. 4च उरलेत. काकू. आता काय आहे? अहो हे राहिलेत, यांचं काय करू? आता काय खाऊन घेतो. टाका कशात आणि करा पोटातली आग शांत. जो हुकुम काकू. काकू एक मिनिट. आता काय आहे? तुम्ही इतक्या प्रेमाने कष्टाने मोदक बनवले खरे, पण तुम्ही खाल्लेच नाही. हे घ्या, हा अर्धा मोदक माझ्याकडून खास तुमच्यासाठी. घ्या घ्या घ्या. नको मला. घ्या हो, बरे केलेत तुम्ही. नको. खाऊन तर बघा, टेस्ट करून बघा, आवडतील तुम्हाला. खरंच आहे का? खरंच आहे का? घ्या घ्या घ्या, संपवा, पूर्ण संपवा. मग खाओ. बरे बनवता तुम्ही, घ्या.
थांबा हो. ह्या गणपतीला हा राजवर्धन घरी येऊन गेल्यापासून ना मला फार भीती वाटायला लागली बाबा. अहो, हा परत तो घरी राहायला येणार नाही ना? नाही काय ही रत्नमाला आहे ना, गोड गोड बोलवून त्याला पटवून कधी घरी घेऊन येईल ना, कळणार सुद्धा नाही आपल्याला. मग परत आहेच आपल्या डोक्यावर हमनिऱ्या वाटायला तयार. आणि हा घरी असला ना की सगळीकडे ना कसं याचं बवारीक लक्ष असतं. नाही नाही नाही, मला फार टेन्शन यायला लागलंय हो याचं. तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळी व्यवस्था झाली. पेशन्स ठेव. आत्ताच बघतो काम कुठवर आलंय. तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळी व्यवस्था झाली. पेशन्स ठेव. आत्ताच बघतो काम कुठवर आलंय. हॅलो सर. कुठे आहेस? कालची सुट्टी संपली, आता ऑफिसमध्ये चाललोय. बरं, ते आपण कावेरीसाठी केलेलं काम कुठपर्यंत आलंय? अरे म्हणजे जो अकाउंट नंबर आपण बदलला त्याचा काही फायदा होईल ना? साधारण त्या अकाउंटला किती रुपये जमा झाले असतील? मागे एकदा बच्चू मामाने जमा केले होते. त्याआधी कावेरीने 3-4 वेळा. आपलं रोजचं उत्पन्न बघता 4 ते 5 लाख रुपये जमा झाले असतील सर. म्हणजे अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे. काय त्या अकाउंट मध्ये जरा जास्त पैसे जमा झाले ना तर कावेरीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची बातमी दमदार होईल. ठीक आहे, मी सांगतो तुला बातमी कधी आउट करायची. ओके ओके चालेल, कळवा सर. बाबा चला, काकीने विसर्जनाच्या तयारीसाठी बोलवलंय. विसर्जनाचीच तयारी करत होतो. ठीक आहे, आधी गणपतीचं विसर्जन करू, मग कावेरीचं विसर्जन करायला घेऊ. चला काकी, उत्तर पूजेला सुरुवात करूया. नाही परत विसर्जनाला उशीर नको व्हायला ना. नाही हो, थांबूया का जरा वेळ? म्हणजे राज आणि कावेरी येतच असतील ना? निघालेत खरं तर ते घरातनं, एव्हाना पोचायला हवे होते. बर, ते अडकले. अरे उशीर होतोय, चला आपण उत्तर पूजा करून घेऊया ना. हा 5 मिनिटं थांबूयात का? राज आणि कावेरी येतच असतील. हे काय आलेच. 100 वर्ष आयुष्य आहे. नाही? स्वप्नात राजवर्धनच्या होणाऱ्या बायकोला मी
अशाच साडीत पाहिलं होतं आणि नेमकी कावेरी तशीच साडी नेसून आलीये. बाप्पा, हा तुझा संकेत तर नसेल ना? कावेरी जे या घरची सून झाली तर मला मला खूप आनंद होईल. काकी, उत्तर पूजेला सुरुवात करूया. हा, नाही हो, थांबूया का जरा वेळ? म्हणजे राज आणि कावेरी येतच असतील ना? निघालेत खरं तर ते घरातनं, एव्हाना पोचायला हवे होते. बर. ते अडकले. शंभर वर्ष आयुष्य आहे. नाही? स्वप्नात राजवर्धनच्या होणाऱ्या बायकोला मी अशाच साडीत पाहिलं होतं आणि नेमकी कावेरी तशीच साडी नेसून आलीये. बाप्पा, हा तुझा संकेत तर नसेल ना? कावेरी जे या घरची सून झाली तर मला मला खूप आनंद होईल. अरे केव्हाची वाट पाहतोय आम्ही, किती उशीर केला. चला आता आपण उत्तर पूजा करायला घेऊया. हो. राज, पण एवढा उशीर का झाला यायला? काय रस्त्यात ट्रॅफिक लागलं का? अरे नाही, ट्रॅफिक नाही लागलं. विषय असा आहे की आमच्या घरी ना एक हट्टी बालक आहेत. त्यांनी मी बनवलेला सगळा प्रसाद फस्त केला. मग काय मला पुन्हा बनवावा लागला, मग त्यामुळे उशीर झाला. हे बघा, मला आधी सांगायला हवं होतं. मला कसं कळणार तुम्ही इथे आणायला मोदक बनवले होते? अच्छा, हे हट्टी बालक आहे का तुमच्या घरातलं? हा पूर्वी असंच करायचा. अगं, मी देवासाठी बनवलेले मोदक स्वतः फस्त करायचा. अजून सवय नाही गेली त्याची. हा, बरं मॅडम, हे वा, तू केलेस? बरे जमले ग तुला? काल फसले होते ना मोदक तुझे. हो, तेच ना काकी. काय ग कावेरी, काल मोदक फसले होते तुझे आणि आज कसे काही छान बनवून आणलेस? खरं सांगा कावेरी, हे तू बनवलेस की विकत आणलेस बाहेरून? हा, नाही, मी काल प्रॅक्टिस केली आणि मग आज सकाळी बनवले.
वाटलंच मला. सानिया, एक काम करतेस का? मी उकड काढून ठेवली, जा आणि मस्तपैकी मोदक बनव कालच्या सारखे छान. म्हणजे आपल्या घरचाही नैवेद्य होईल ना बाप्पा समोर ठेवायला. आता ओ नो, आता काल उगीच मोदकांची अदलाबदली केली. आता कळेल की काय काकींना. काय गो, काय झालं, बनवतेस ना मोदक? काकी, आता कशाला ना दुसरे मोदक बनवायचे. आता कावेरीने आणलेच आहेत तर तोच प्रसाद दाखवूया ना. बाकी काही नाही हो. कावेरीने एवढे बनवून आणले तर तिला वाईट वाटेल ना. हो, बरोबर आहे तुझं. बरं चला, उशीर होतोय, आपण उत्तर पूजेला सुरुवात करूया. हो. राज ये. ओके. ये. चल. नैवेद्य ठेव समोर. हो. अक्षदा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. हॅलो बाप्पा. गणपती बाप्पा
हॅलो मॅडम, तुम्ही कधी येणार आहात? म्हणजे परवा आपला एक इव्हेंट आहे ना, तुम्ही असणार आहात ना? म्हणजे तुम्हाला एवढं लागलंय वगैरे. ए लागलंय म्हणजे हा? तुला सगळं माहित असताना काय नाटकं करतेस का? खेचतेस का माझी? कामाकडे नीट लक्ष दे. सॉरी मॅम. आणि मी येणार आहे लवकर. आता इव्हेंटची सगळी तयारी झाली आहे ना? हो हो मॅम, सगळी तयारी झाली आहे. काकू उघडा ना पटकन दरवाजा. मी तुला नंतर करते. बाय 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 बाय. किती घाई करताय? थांबा जरा. किती वेळ लावताय? ती घाई. काय ग, काय झालं? काही नाही, अति झालंय सगळं. अति झालं म्हणजे? काही नाही ग. विषय असा आहे की यांनी इथे मोदक चोपून खाल्लेच, शिवाय तिथे जाऊनही हादडले. मग काय होणार आहे? पोटातलं अन्न हलायला सुद्धा जागा नाहीये. तरी नशीब गाडी चालवली, नाहीतर आम्हाला तिथेच राहावं लागलं असतं. एवढं काही ऐकवायची गरज नाहीये. आणि तोंडाचा पट्टा जर आता थांबवा. झोप आलीये मला. पोटातले मोदक डोळ्यात आलेत माझ्या. अगं अगं हो. आई गं. जेवलीस का तू? हो. मोदक देते तुला. अगं काऊ, असू दे ग, घे मोदक घे. नंतर खाते ना. नंतर खा पण आठवणीने. काय मग आराम केलास की फोनवरच बोलत होतीस? अगं ते फोनचं सोड, पण माझा इव्हेंट आहे तर मला जावं लागेल ना काऊ. नाही हा वैदेही, पूर्ण बरं वाटल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीयेस. आराम कर ग जरा काही दिवस. मग काय करायची ती कामं कर. आणि काय ग, मला एक सांग, 2 दिवस झाले तुझा ऍक्सिडेंट होऊन, तुला तो प्रिन्स भेटायला आला नाही? काय फोन बिन केला की नाही त्याने? काऊ हळू बोल ना, राज ऐकेल ना. आणि तसा केलाय त्याने मला फोन. नुसता फोन काय करून उपयोग? एवढी जर काळजी वाटते ना तर येऊन भेटायला नको त्याने तुला? बरं पुढे काही घडलं की नाही आयुष्यात बघ हा. नंतर अचानक कळेल तुझा तो प्रिन्स दुसऱ्याच राजकुमारीला घेऊन पळून गेला म्हणून. गप ग काऊ, सतत काय असं बोलतेस? आणि त्यापेक्षा ना तू जरा मला काहीतरी ग्रीटिंग लिहून दे. एकदाच विचारून टाकते मी त्याला. तू छान कविता लिहून दे, बघू काय उत्तर येतं त्याचं. देते लिहून. अरे पण पाठवायचं कुठे? इथे आलं तर कावेरीला कळेल की आपण लिहिलेली कविता राजसाठीच होती म्हणून. काय वैदेही, हा? लिहून देऊ ना? कसला विचार करतेस? हो दे ना लिहून. नाही काय नाही. मला आठवलं कुठे पाठवायचं ते. कुठे? नाही नाही तू लिहून दे ना मला. बाप रे, केवढा तो उत्साह. मी लिहून देते म्हटल्यावर तू टुणकन तुझ्या पायावर उभी राहिलीस वैदेही. लक्षात येत आहे का तुझ्या? एकदम बरीच झालीस तू. अगं अगं नाही मी
उत्साहात उभी राहिले, पण दुखतंय अगं मला अजून. पण होईन मी हळूहळू बरी. वाटतंय तसं बरं. काळजी करू नको, देते मी लिहून. हा, सानिया, सानिया, गप. सांग ना मला, कधी करायचं बेबी प्लॅनिंग? आदित्य, आर यू सिरियस? तुला एवढ्यात बेबी हवाय? काय हरकत आहे? नाही, पण मला हरकत आहे ना. पण कसली हरकत? काकी, काही नाही, ते आमचं असंच काहीतरी. नाही, तेच विचारते मी. भांडत नाही आहात ना? अगं असं विशेष असं काहीच नाही काकी, अशीच गंमत करत होतो आम्ही. मग हरकत नाही. अरे आदित्य, तू आज उपास केलायस ना, सकाळपासून काही खाल्लंही नाहीयेस. घे दूध, घे. हो सावकाश, गरम आहे. हो काकी. घे, पिऊन घे. अरे घे ना. अगं हो, ते जरा गरम आहे ना, मी घेईन नंतर. बरं, ठीक आहे. बरं, मी बरं झालं विसरत होते तुला सांगायला. उद्याचे मीटिंगचे जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते सगळे एकदा डोळ्याखालून घाल. हं? हा काकी, पण तू बघितलंयस ना, बस मग. आणि तसंही माझं तिथं काय काम असतं ना, मी आपला नुसता बसलेलो असतो मीटिंग मध्ये. आदित्य, अरे तुलाही कळलं पाहिजे ना काय महत्वाचं आहे. हळूहळू तू सुद्धा इन्व्हॉल्व झाला पाहिजेस. हा, हो काकी, बघतो मी. नक्की वाचून घे सगळं, ठीक आहे? आदित्य, हा स्वभाव बदल तुझा बघू. आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? आता हे काय करत होतास? का की तू बघितलंयस ना, मग मला बघायची गरज नाहीये वगैरे वगैरे. अरे काय गरज आहे? असं नको वागूस आदित्य. उद्या उद्या राजवर्धन जर घरी परत आला आणि तुला ही नोकरी सोडावी लागली, तर मग परत काय वेटर म्हणून कामाला लागणारच का तिथे? नाही ना आदित्य, तुला याच प्रोफाईलची नोकरी मिळायला हवी की नाही? सांग बघू. त्याच्यासाठी तिथे जाऊन तुला एक्सपिरियन्स विचारला जाईल, तुला किती काम जमतं हे विचारलं जाईल. मग तेव्हा तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? त्याच्यासाठी तुला हे सगळं शिकावं लागेल की नाही? सांग बघू. आदित्य, आता आपण तुझ्या मोठ्या सॅलरीचे स्वप्न रंगवतोय. उद्या राजवर्धन जेव्हा परत येईल तेव्हा तुला ती पोस्ट सोडावी लागेल आणि तुझा सगळा पगार खाली उतरेल. मग काय करायचं आपण? म्हणून सांगते आदित्य, तू थोडा इन्व्हॉल्व हो आणि हे सगळं काम शिकून घे. हो सानिया, पण काकी असताना मी काय बोलणार ना? आदित्य, अरे काकींना क्रॉस कर असं मी म्हणतच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तुला तुझं असं स्वतःचं मत असावं. आदित्य, तू जर आता हे काम शिकला नाहीस आणि उद्या जाऊन जर तुला माहेरचा चहा सोडावा लागला तर काय करणार आहेस? आदित्य, मला आपल्या संसाराची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं बोलतेय. आता बघ ना, आता आपला प्रेझेंट आपण खूप छान जगतोय, पण आपल्याला फ्युचर मध्ये त्रास व्हायला नको ह्याची काळजी आपल्याला घ्यायला हवी ना. मी आपलं सांगायचं काम केलं, बाकी तू जरा विचार करा.
वा ऐक मस्त झोप झाली. ऐक खूप दिवसांनी असा सण एन्जॉय केलाय मी. बाप्पाची छान पूजा, पोटभर मोदक आणि गाढ झोप. आणखी काय हवंय आयुष्य. आणि त्यावर यांच्या हातचा चहा. थँक्यू. मी म्हणत होते एकच मिनिट. हा हॅलो. हॅलो सर, एक सांगायचं होतं. काय झालं? ऑल ओके? ते सर तुमच्या नावाने एक बुके आलाय. बुके? कुणी पाठवलंय?